ममता बॅनर्जी राजीनामा द्यायला तयार नाही. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काय नेमके घोटाळे झाले, काय काही आरोप त्यांनी केलेले आहेत. त्यांनी हेही म्हटलं की इंडिया आघाडी माझ्यासोबत आहे. खरं आहे ते, कालपर्यंत त्या इंडिया आघाडीसोबत नव्हत्या, पण आता इंडिया आघाडी त्यांच्यासोबत आहे. देशातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी इंडिया आघाडीतल्या त्यांना फोन करून या लढाईमध्ये आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत ही भूमिका घेतली. राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, सर्व प्रमुख नेते. ममता बॅनर्जी यांचा जो पराभव झालेला आहे आणि त्या असं म्हणतात की हा पराभव झालेला नाही, या मताशी आम्ही सहमत. ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि अमित शहा यांनी इस्रायल युद्धाप्रमाणे परिस्थिती निर्माण केली. सैन्य, दहशत, आर्थिक दहशतवाद, अफवा, संपूर्ण सरकार कलकत्त्यात बसलं केंद्राचं, मतदार याद्यांतून नावं वगळली लाखो. आणि अशा पद्धतीनं ममता बॅनर्जी यांचा पराभव यावेळेला करून दाखवायचाच या एका जिद्दीनं आणि किंवा ईर्षेनं, द्वेषानं ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखली. त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे. आता त्या असं म्हणतात की रस्त्यावरती उतरून पुन्हा ममता बॅनर्जी काय आहे दाखवून, ममता बॅनर्जी या काय आहेत देशाला माहिती आहे. त्यांनी असे सांगितले मी राजीनामा देणार नाही कारण मी विजयी झालेले आहे. मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे. सरकारविरोधी, निवडणूक आयोगाविरोधी किंवा लोकशाही विरोधी ज्या कृत्यांची मालिका तिकडे झाली त्या विरोधामध्ये मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचा एक भाग समजून घेतला पाहिजे. हे त्यांचं एक आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला आता काय दिशा मिळते पाहावं लागेल.